बघा, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या इच्छे पलीकडे काहीच नाही। शेवटी वरिष्ठ पातळीवरच महायुतीचा निर्णय होईल, पण शेवटी कार्यकर्त्यांचा पण मतांचा आदर ठेवला पाहिजे। आज आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यावर दबाव वाढत चाललेला आहे की आपण स्वबळावर लढलं पाहिजे, स्वतःची ताकद कधीतरी आजमावली पाहिजे। रत्नागिरीमध्ये आज आमचा एक पण लोकप्रतिनिधी नाही। राणे साहेब आमचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आहेत, पण विधानसभा असो जिल्हा परिषद असो आमचे कोणच प्रतिनिधी नाही। सिंधुदुर्गामध्ये तर सावंतवाडीचे जिल्हा प्रमुखांनी सांगून टाकलेलं आहे की बाबा शिवसेना 60% आहे। मग अगर त्यांची एवढी ताकद असेल तर आम्हालाही भारतीय जनता पक्ष म्हणून आमची ताकद आजमावण्याची आम्हाला संधी मिळाली पाहिजे। कुठे ना कुठेतरी कोण कुठे उभा आहे हे जाणून घेण्याची, पक्ष बांधण्याची चांगली संधी या निमित्ताने अगर आमच्याकडे येत असेल तर कार्यकर्त्यांच्या ह्या ज्या भावना आहेत तर त्या आम्ही वरिष्ठ पातळीवर आम्ही निश्चित पद्धतीने पाठवणार आहोत। की कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो स्वबळावर आपण निवडणूक लढवली पाहिजे, जेणेकरून रत्नागिरी, आता उदाहरण राणे साहेबांच्या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्गामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राणे साहेब होते, कमळ चिन्हावर उभे होते आणि 90% मतदान हे सन्मान्य राणे साहेबांना मिळालेलं आहे। रत्नागिरीमध्ये वोट ट्रान्सफर तसं होत असताना आम्हाला दिसलं नाही, म्हणजे शिवसेनेकडून शिंदे सेनेकडून भारतीय जनता पक्षाकडे, म्हणून त्याच्यात तिन्ही मतदारसंघामध्ये आम्ही पिछेहाट होतो। म्हणून कधीतरी दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे असे कार्यकर्त्यांची इच्छा आहे। त्यांनी आमच्यावर दबाव वाढवत चाललेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे तुम्ही वरिष्ठांशी बोला, आपण स्वबळावर लढू आणि मैत्रीपूर्ण लढू। आम्हाला काय कोणाही टोकाची भाषण करायची नाही, पण मैत्रीपूर्ण निवडणुका लढू, जेणेकरून आपल्यालाही कळेल की बाबा कोण 60% आहेत आणि कोण उर्वरित आहेत। त्यानुसार मला असं वाटतं कार्यकर्त्यांची भावना महायुतीच्या संदर्भात आणि स्वबळाच्या संदर्भात आम्ही वरिष्ठांना कळवणार आहोत। लाडकी बहीण योजना जी आहे त्यामध्ये हजारो पुरुषांची नावं आल्या जातात समोर येते, काय सांगा? बघा, असे पद्धतीच्या चुका कोणी केल्या असतील तर निश्चित पद्धतीने आमच्या आदिती तटकरे ताई त्याच्यावर ती चूक सुधारतील। त्या फार अतिशय प्रामाणिक पद्धतीने ह्या याद्यांवर त्या काम करतायत। मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही आमच्या महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे, म्हणून कुठेही ह्या याद्यांमध्ये अशा कुठल्याही चुका असतील, कुठे कुठे तर 2-2, 3-3 पण नावं घातलेली आहेत, तर ह्या याद्या जोपर्यंत आपण सुधारणार नाहीत आणि म्हणून त्याचे अगर काही पुरुषांची अगर नावं आली असतील तर निश्चित पद्धतीने ते सुधारले जातील एवढा माझा विश्वास आहे। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कारची रोरो सेवा सुरू केली आहे, मात्र ही रायगडमधील कोलाड इथून सुरू होऊन वेरणा येथे गोव्यामध्ये संपणार, मात्र याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार नाही। ठीक आहे, अशी बातमी मीही ऐकलेली आहे। राणे साहेबांना आपण माहिती देऊन आपण केंद्राकडे जी काय आपली बाजू मांडून ती गाडी आपल्याकडे पण कशी थांबेल, आपल्याकडे पण त्याचा थांबा कसा भेटेल, असंच वंदे भारतच्या संदर्भात झालेला आपण थांबा मिळवला, बरोबर आहे ना। म्हणून मला एक कळतं की आमच्यावर विश्वास वाढत चाललेला आहे, अपेक्षा वाढवत चाललेल्या आहेत। म्हणून सन्मान्य राणे साहेबांशी बोलून, सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांशी बोलून केंद्राशी आम्ही बोलू आणि मार्ग काढू। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 75% मंत्री हे इंग्लिश आणि दरोडेखोर सर्टिफिकेट देणाऱ्या माणसाचं चारित्र्य काय? स्वतः खिचडी चोरीमध्ये त्यांचा आरोपी आहे, भ्रष्टाचारामध्ये तो आणि त्याचे कुटुंब आरोपी आहे, 100 दिवस जेलमध्ये भ्रष्टाचाराच्या विषयासाठी जाऊन आलेला आहे पत्राचारच्या। त्यांनी दुसऱ्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊ नये। भांडूपच्या 420 घरात बसून नुसतं फक्त अशा हवेत गोळीबार करू नये, कारण त्याला आता बोलण्याला काही महत्व राहिलेलं नाही। तुम्ही डोक्यावर बसवले हा सगळा शो आहे असं राहुल गांधी म्हणतात। असं आहे, कोण शो आहे कोण तमाशा झालेला आहे हे भारताची जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। एका बाजूला आमच्या मोदी साहेबांनी सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणून उच्चांक गाठतायत आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी सर्वात जास्त निवडणूक हरण्यामध्ये उच्चांक गाठलेले आहे। म्हणजे कोणी कोणावर टिप्पणी करावी याचं काहीतरी आता मर्यादा राहायला पाहिजे।
त्यात सिंधुदुर्गामध्ये उद्धव ठाकरे सेनेमध्ये फूट पडलेली दिसते. एका बाजूला विनायक राऊत गट आणि दुसऱ्या बाजूला वैभव नाईक गट, दोन्ही गट आमने सामने दिसतात. शेवटी हा कधी ना कधीतरी विषय येणारच होता. निष्ठावान विरुद्ध ब्लॅकमेलर हे असाच विषय आहे. आता वैभव नाईक आणि जे कोण उपरकर आहेत ते आता बंटी बबली आहेत. ते प्रत्येक जागी शिवसेना वाढवण्यासाठी जात नाहीत. निष्ठावान शिवसैनिकांना बरोबर कधी घेत नाहीत. आता मला हे एक आश्चर्य असं वाटलं की त्या दिवशी वैभव नाईक जे निवेदन देण्यासाठी त्या जमिनीच्या बाबतीमध्ये गेले होते त्याच वेळी त्यांचे पक्षप्रमुख उबाटाचे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक सामाजिक उपक्रम त्यांच्या शिवसेनेने त्या उबाटाने आयोजित केलेला, पण वैभव नाईक तिथे गेले नाहीत. विचार करा. आणि म्हणून विनायक राऊतांच्या पराभवामध्ये वैभव नाईकांनी निभावलेली भूमिका ती आता विनायक राऊतांना कळली असेल आणि म्हणून हा विषय आहे. आणि म्हणून आगे आगे देखो होता है की तो सिर्फ ट्रेलर आहे, अजून कपडे फाडणं बाकी आहे. याच संदर्भात जे जिल्हा प्रमुख आहे बाबुराव धुरी आणि विधानसभा प्रमुख जे त्यांनी सहज असं म्हटलंय की आम्ही वैभव नाईक आणि जी उपरकर यांची तक्रार उद्धव ठाकरेंकडे करणार आहे. शेवटी बघा तो त्यांच्या खरं पक्ष अंतर्गत विषय आहे. पण शेवटी निष्ठावान जे शिवसैनिक जे उद्धव ठाकरे जे काय क्वचितच राहिलेले आहेत त्यांनाही वाटतं की नाही की बाबा आज वैभव नाईकांनी उबाटा ही नाईक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच बनवून टाकलेली आहे. सगळं काही शेअर त्यालाच पाहिजे. कणकोलीमध्ये पण तोच, कुडाळमध्ये पण तोच आणि सावंतवाडीमध्ये पण तोच. मग विनायक राऊताचं पार्सल कायमस्वरूपी ते आम्ही मुंबईला पाठवून दिलं हेच तर वैभव नाईक वारंवार कृतीतून सिद्ध करतायत. चला वारंवार तेच बोलतोय की महायुती किंवा मित्र पक्षांनी एक दुसऱ्याचा मान सन्मान ठेवलंच पाहिजे. आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीमध्ये काम करत असताना अगर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अगर धमकवलं जात असेल, धमकून पक्षामध्ये घेण्याचे प्रकार होत असेल तर मग महायुती टिकेल का? टिकवण्याची काय गरज आहे का? आपल्याला उबाटा पक्ष अगर आपला कॉमन शत्रू असेल तर आपण त्यांच्यावर टार्गेट करायला पाहिजे. आमच्याकडे त्यांचे कार्यकर्ते संपर्कात येत नाहीत का? मी यादी दिली तर फार मोठी यादी आहे जे विविध पद्धतीने सांगतायत की आम्हाला सन्मान्य राणे साहेबांच्या पक्षामध्ये घ्या, परत घ्या की आम्हाला तिथे काम करायचं नाही. पण शेवटी आम्हाला महायुतीचं वातावरण खराब नाही करायचं आहे. पण अशा पद्धतीचे धमकवण्याचे प्रकार अगर सातत्याने चालू होत असेल तर वातावरण खराब करण्यासाठी कोण पहिला जबाबदार असेल त्याचा विचार करून पावलं उचलावीत. आणि म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ह्याच कारणामुळे आमच्या कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना महायुती करायची नाहीये. तीच भावना वारंवार आम्हाला सांगून आमच्यावर दबाव वाढवतायत आणि आम्हाला सांगतात तुम्ही वरिष्ठांशी बोला. म्हणून हेच वातावरण अगर खराबच करायचं असेल तर मग शेवटी ह्याचा फायदा तुम्ही तुमच्या शत्रूलाच करून देताय. आणि पक्ष वाढवायचा असेल तर उबाटा फोडा ना, काय प्रॉब्लेम नाहीये. पण आमच्या राणे साहेबांच्या ज्या पक्षामध्ये सन्मान्य राणे साहेब आहेत त्या पक्षाला फोडून मग राणे साहेबांचे निष्ठावान कसे होणार आपण? मग याचा विचार करायला पाहिजे. मागे भरत गोगले यांच्या मार्फत एक मेळावा झाला कुडाळमध्ये आणि त्याच वेळी आम्ही कुडाळ आणि सावंतवाडीचे आमदार हे शिवसेनेचे आहेत आणि जास्तीत जास्त लोकांची आपली आहेत त्यावेळी उदय सामंत यांनी सांगितलं. तेच म्हणणं आहे ना. आता ते एवढे ताकदीचे लोक आहेत म्हणजे आम्ही काय इथे बसून नुसतं गोट्यात खेळतोय ना? आमच्याकडे ताकदच नाही. म्हणून बोलतो ना, आता एवढी मातब्बर ताकद असेल मुळे त्यांनी खरंच एकटं लढवलं पाहिजे. कशाला मग आम्हा लोकांना छोट्या पक्षाला हातात घेतायत, म्हणजे बरोबर घेतायत. सन्मान्य राणे साहेब ज्या पक्षामध्ये आहेत, सन्मान्य रवी चव्हाण जे पक्षाच्या, सन्मान्य देवेंद्र फडणवीस ज्या पक्षात, त्यांना अगर आपल्याला कमीत लेखायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊन काही हरकत नाही. पण आम्ही आजही सांगतो तुम्हाला, महायुतीचं वातावरण आम्हाला खराब करायचं नाही. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही. कोण अंगावर आलं तर त्याला सोडत नाही. शेवटी संस्कार राणे साहेबांचे आहेत.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।